हाय हॅलो नमस्कार. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर नवीन दिवसाची नवीन मस्तची सुरुवात झाली. सकाळी सकाळी एक शूट होतं, ते शूट मी आज कंप्लीट करून घेतलं कारण रुद्राच्या पप्पाची सेकंड शिफ्ट आहे. तशी आता सानिका आहे शूट करण्यासाठी, पण काही काही गोष्टी ना थोडंसं मॅनेज करायला वेळ लागतो. तर मला आज हेड अँड शोल्डर शॅम्पूचा शूट करायचं होतं. तसंही ना डॅन्ड्रफ खूप झाला होता, तर बघूयात म्हणलं रिझल्ट आहे का नाही ते पण ट्राय करूयात. कसं काय आहे ते पण म्हटलं सांगूयात रिझल्ट. तर खूप साऱ्या कमेंट येतात, त्याच त्याच कमेंट, आणि परत मला तेच तेच कमेंट येतात की रिप्लाय करत नाही, रिप्लाय करत नाही. तर माझ्या मागं आता इतकं जास्त काम असतं की मी पण रिप्लाय करते. रात्री मी ज्यावेळेस झोपते ना, झोपायच्या आधी मी सगळ्या यूट्यूबच्या कमेंटला रिप्लाय करते आणि मगच झोपते. तुम्ही दुसऱ्या दिवशी तो व्हिडिओ क्लिक करा आणि त्याच्या खालच्या कमेंटला रिप्लाय दिलाय का नाही ते चेक करत जावा. कारण तुम्हाला असं वाटतं की मी आता कमेंट केली तर हिचा मला लगेच रिप्लाय यावा, तर असं नाही होत. त्यावेळी मी काहीतरी कामात असते वगैरे, ह्या गोष्टीमुळे मग रिप्लाय येत नाही. तर एक कमेंट सारखी सतत येते. पहिली गोष्ट तर सानिका कोण आहे, तर सानिका माझी छोटी जाऊ, जिचं लग्न आता झालं होतं, आम्ही गेलो होतो लग्नाला त्यांच्या, तीच आहे ती. गावाकडे काही थोडंसं म्हणजे असं काही प्रॉब्लेम नाही, पण ती गावाकडे घरी असायची. तिचे मिस्टर ह्याला असतात, म्हणजे माझे भाऊजी पंढरपूरला असतात, त्याच्यामुळे आम्ही तिला इकडे सोबत घेऊन आलो. तिला आणि थोडंसं चेंज मिळावं म्हणजे थोडं एखाद महिन्यासाठी आम्ही तिला इकडे घेऊन आलेलो आहे. महिनाभर घरचेही म्हटले की महिनाभर घेऊन जा, तिलाही थोडं बरं वाटेल. घरी मेन गोष्ट आमचं असं एक टेकडीला घर आहे, एकटं घर आहे. दिवसभर ती घरी असते, सकाळ संध्याकाळ फक्त माणसं असतात तेवढ्यापुरतं. नाही तर मग या कारणामुळं मग तिचे मिस्टर म्हणजे माझे भाऊजीच तिला घेऊन जा असं सगळ्यांच्या सहमतीनेच. आणि मेन म्हणजे माझे सासू सासरेही म्हटले की घेऊन जा, तुझ्यासोबत राहील तर तुझ्याकडून काही थोडंफार असं शिकायला मिळेल. किंवा असा विचार आहे सगळ्यांचा की म्हणजे आम्ही चौघजण असं एकत्र राहायचं, मग सोबत राहायचं, त्यांनाही इकडे जॉब बघायचा, अशा गोष्टी आमच्या आहेत. ते आता फॅमिली आमचं प्लॅनिंग आहे, ते पुढं पुढं तुम्हाला समजेलच काय होते कसं होते. शेवटी असं एकटं एकटं राहण्यापेक्षा एकत्र फॅमिलीला थोडंसं मला असं वाटतं की छान राहतं. आणि सोबत आमचं इकडेच आता सेटल व्हायचं. मग जर आम्ही चौघं एका ठिकाणी व्यवस्थित जॉब झाला, व्यवस्थित झालं सगळं, तर मग आम्ही एकाच ठिकाणी राहून आमचं स्वतःचं घर सगळं होईल एक साथ. अशी एक छोटीशी प्लॅनिंग आहे, किंवा घरच्यांचं असंच म्हणणं आहे. तर त्याच्यामुळे आम्ही तिला घेऊन आलो. दुसरी गोष्ट, एक काल एक कमेंट आली होती की म्हणजे सतत तीच प्राजक्ता कोण आहे, तर प्राजक्ता ही म्हणजे माझ्या मिस्टरांच्या म्हणजे रुद्राच्या पप्पांच्या मित्राची बहीण आहे. म्हणजे तुम्ही जर माझे आधीपासून जर व्हिडिओ बघितले असतील ना मागच्या 2 वर्षापासूनचे, तर तुम्हाला सांगावंच लागलं नसतं की प्राजक्ता कोण आहे. कारण मागं ज्यावेळेस ती दमणला जॉबला आली होती ना, स्टार्टिंगला प्रेशर म्हणून, त्यावेळेस पण आम्हीच ह्यांच्याच रेफरन्सवरती लावून दिला होता तिला तिथेही जॉब. तर तिथंही ती आमच्याच रूमवरती राहायला होती. जर तुम्ही माझे पाठीमागचे व्हिडिओ बघितले तर तुम्हाला समजेल की ती व्हिडिओमध्ये यायची सुद्धा वगैरे. आणि आत्ताही आम्ही गावी जायच्या आधी एक 8-10 दिवस ती इंटरव्ह्यूला आली होती. तर मी तुम्हाला सांगितलंही होतं रुद्र रडला वगैरे ते, पण मला शूट घेता आलं नव्हतं तिची ती क्लिप मेन. नाहीतर मी तेहीच नक्की शूट घेतलं असतं तर तुम्हाला समजलं असतं. आणि त्याच्यानंतर आता मी सतत ते बोलते, तर ती आमच्याकडे काही बऱ्याच जणांचं एकच म्हणणं आहे की ती शिलाई काम करते आणि मग ही दाखवत नाही, असं काही नाही आहे. सगळं काम जवळ आता मी स्वतः हँडल करण्याचा माझा म्हणजे प्रयत्न असतो की सगळ्यांना. आता सानिका आहे आणि बऱ्यापैकी ती करते, त्याच्यामुळे मला आता काही गोष्टीतून आरामही आहे म्हटलं तरी चालेल. थोडंफार खायला प्यायला थोडंसं एखाद टाईम तरी आई तर भेटते असं म्हटलं तरी चालेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती आमच्याकडे जॉबसाठी आहे. इथं आल्यानंतर तिने आता म्हणजे हे जे कंपनीत आहेत ना, तीच कंपनी तिनं जॉईन केली. आम्ही 31 तारखेला गावी गेलो, ती 31 तारखेलाच इथं शिफ्ट झाली. म्हणजे 1 तारखेला तिचं जॉईनिंग होतं. मग आम्ही गावी गेलो तेव्हा ती आमच्या रूमवरती थांबली होती. आणि तिला काय आमची रूम नवीन वगैरे आहे असं काहीच नव्हतं. याच्या आधी आमच्यासोबत ती खूप दिवस राहिलेली आहे. पहिलं ज्यावेळेस ती जॉब करत होती तेव्हा तिला अचानक मध्ये जॉब सोडावा लागला होता, त्याच्यामुळे तिचा गॅप पडला. त्यानंतर आता ती इथं जॉईन झाली. असं काही नाही की ती शिलाई कामाला आहे वगैरे. मी जास्त तिला व्हिडिओमध्ये घेत नाही कारण ती जास्तीत जनरल शिफ्ट बिचारी जाते सकाळची 5-6 वाजता आणि येते रात्री 8-9 वाजता. त्याच्यामध्ये येते, कपडे फ्रेश वगैरे होती, जेवती आणि डायरेक्ट झोपती. त्याच्यामुळे तिला व्हिडिओमध्ये घेता येत नाही. आणि संडेला व्हिडिओमध्ये घ्यावं तर ती सॅटर्डे संडेला बडोद्याला जाते. तिची बहीण तिकडं आहे, तर ती मग आपल्याला वाटतं ना की इने यावे. 1च तासाचं अंतर आहे इथून बडोदा, त्याच्यामुळे ती बडोद्याला जाते सॅटर्डे संडेला. आता या सॅटर्डे संडेला तर ती नाही गेली बडोद्याला, तर आमचा थोडा बाहेर वगैरे जाण्याचा प्लॅन आहे. आम्ही कुठेच गेलो नाही सानिका आल्यापासूनही, आणि कामही होतं. आताही तसं लोड आहे, पण आता सॅटर्डे संडे तिलाही थोडंसं फिरवायचं वगैरे असं आमचं चाललं आहे. तर मग तेव्हा तुम्हाला नक्की दाखवेन प्राजक्ता कोण आहे. तसंही शॉर्ट व्हिडिओमध्ये मी दाखवलं, लॉंगमध्ये पण दाखवलं होतं तिचं ती साडी वगैरे वेअर केली ती शिवजयंतीची तेव्हा.
असं बिलकुल नाही आहे. ती माझ्याकडे एकच रिझन आहे की ती जास्त व्हिडिओमध्ये येत नाही. उलटा ती मला बोलत असते की मला पण घ्या ना व्हिडिओमध्ये, मला पण घ्या ना. आणि तिने शिवजयंतीची साडी स्वतःहूनच म्हणजे ती म्हटली की नाही मलाच फोटो काढू द्या वगैरे असं. म्हणजे स्वतःहूनच तिला इंटरेस्ट आहे व्हिडिओमध्ये येण्यासाठी. त्याच्यामुळे असं नाही तर काही लोक असे असतात की मला व्हिडिओमध्ये घेऊ नको, मला व्हिडिओमध्ये घेऊ नको, अशी खूप लोक असतात. पण मला अशी जरा माझ्यासारखी फ्रीली लोक भेटली नाही की नाही चालतंय मला पण व्हिडिओमध्ये घे, तर अशी लोक मला आवडतात आणि तीही आमच्यातलीच एक आहे. दुसरी गोष्ट, आता ती तेच थोडे दिवस म्हणजे ती किती दिवस जॉब करेल काही माहीत नाही. तिने रूम बघितली होती मुलींसोबत, पण त्या UP बिहारच्या मुली आहेत. दमणला असतानाही तिनं असंच केलं. UP बिहारच्या मुली होत्या, त्यांच्यासोबत रूमवरती गेले. त्या मुली आपल्यासारख्या म्हणजे साध्या मुलींना नाही करून घेत. मग ते हे तू काम केलं नाही, तू ते हे काम केलं नाही, तू इथंच कपडे सुकाय टाकले, तू इथंच, ते तशी त्यांची खूप भांडणं व्हायची तिकडे दमणला. आणि त्या एक्सपिरियन्सवरून मग आम्ही इथं आल्यानंतर सानिका होती, मग आम्हीच तिला सांगितलं की आता तुला म्हणजे काही गरज नाही दुसरी रूम बघायला, आमचं इतकं मोठं 2 BHK घर आहे, तर आता सानिका पण आहे, तिला पण तुझी कंपनी मिळेल आणि तिला पण असं वाटणार नाही की आम्ही दोघं आणि ती एकटी आहे. सानिकाला सुद्धा बरं वाटेल प्राजक्ता जर आमच्या सोबत राहिली तर. त्याच्यामुळे आम्ही हा डिसिजन घेतला की ती पण आमच्या सोबत राहील. शेवटी जेवढी मोठी फॅमिली तेवढी त्या फॅमिलीमध्ये मजा असते. 2च माणसं राहण्यापेक्षा जेवढी जास्त असेल ना तेवढं ते म्हणजे मजा येते ना त्या फॅमिलीमध्ये जेवताना, हे सगळ्याच गोष्टी असतात. त्याच्यामुळे मग तिला आम्ही PG नाही बघून दिली. आणि दुसरी तिला म्हणजे आपलं साधं घरचं जेवणही PG-वाल्यांना इथं करू देत नाही. जर तुम्हाला रूमवरती PG-मध्ये राहायचं असेल तर तुम्हाला त्या रूम ओनरकडे नाही तर दुसरीकडून मेस लावावी लागते, स्वतः बनवून खाऊ देत नाहीत. तसंही ती एक टाईमच घरी असते. सकाळी जनरल शिफ्टला जातेच पहाटेचं उठून, त्यानंतर येते 9 वाजता. त्यामुळे एकच टाईम ती घरी असते. एका टायमिंगसाठी तिला मेस लावणं, परत त्या सगळ्या गोष्टी झेपल्या नसत्या. आणि एक आमचंही मत होतं, माझी बहीणच माझ्याच एजची आहे, ती म्हणजे छोटी आहे माझ्यापेक्षा थोडी, पण मग माझ्या बहिणीसारखी रुद्रच्या पप्पांच्याही बहिणीसारखीच, म्हणजे आम्ही तिला बहीण या नात्यानेच पुढं इतक्या दिवसापासून आहे. कोमल पण आमच्याकडे होती, तिची मैत्रीण, तीही आता चालूच आहे, तीही आली होती इंटरव्ह्यूसाठी. तर असं आहे, तुम्ही उगाच गैरसमज करून घेऊ नका. मी सगळ्या प्रश्नांची तुमच्या उत्तर दिलेली आहेत की प्राजक्ता कोण आहे, सानिका कोण आहे, आमच्या घरी का राहतात वगैरे सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि माणुसकी म्हणून आपण म्हणजे तिची आई वगैरे सुद्धा म्हणते की किती म्हणजे मला खूप हे करतात की नाहीतर काही जण म्हणतात ना बाई आमच्यासोबत हे नाही ते नाही असं म्हणजे बोलतात, पण आपलंही एक काम आहे. माझी जरी बहीण असते, म्हणजे चुलत बहीण असते, तरी मी ठेवून घेतलं नसतं का रूमवरती किंवा हे. आणि ती आमची बहीण माझ्या म्हणजे ह्यांची हे तर बहीणच म्हणतात, त्याच्यामुळे विषयच नाही. मग डायरेक्ट म्हणतात माझ्या बहिणीसारखी आहे, त्याच्यामुळे मग तिला आम्ही बिंदास्तपणे आमच्या रूमवरती, आणि तिला जेवढं महिना राहायचं आहे तेवढे म्हणजे जोपर्यंत तिथं जॉबला आहे तोपर्यंत आम्ही तिला ठेवून घेणार आहे. ती जरी बोलली ना की मला जाऊ द्या रूमवरती वगैरे, आणि भरूचमध्ये राहायचं म्हणजे सोपं नाही. PG-मध्ये 5-5, 6-6 हजार रुपये रेंट आहे. आता नवीन लागलेलं कामाला असेल तर मग एवढा रेंट भरणं परवडत नाही, काही सेव्हिंग राहत नाही. आणि शेवटी आपलं स्वतःचं घर असताना इथं आम्ही राहत असताना तिनं कशाला उगाच रेंटच्या घरात राहायचं. स्वतःच म्हणजे आमचंही भाड्याचंच आहे म्हणा, पण तरी आम्ही इथं आहे तर मग तिने कशाला रेंटने मुलींसोबत राहायला जायचं, परत तिथं वादावादी करायची, परत रिटर्न यायचं, त्याच्यापेक्षा नको म्हटलं. आणि म्हणून ती आमच्याकडे राहते. बस एवढंच काय ती आजचं होतं. मी तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. असं नाही की तुमच्या कमेंट वाचत नाही, सगळ्यांच्या कमेंटवरती माझं बारकाईने लक्ष असतं बरं का. तर चला आता माझं पुढचं रुटीन तुम्हाला शेअर कर. तर हा एक ड्रेस आला होता, व्हिडिओ शूट करायचा होता. तसा आमचे कोणतेही ड्रेस आम्ही दोघेही वापरू शकतो. मी सानिकाला म्हटलं की तू शूट कर, म्हणजे तिचा एक असा बाकीचं तिला काही जमू नाही जमू, पण म्हणजे लिंकच्या अशा थ्रो व्हिडिओ ती शूट करू शकते. तिला तो चॅनल काढून द्यायचा म्हणजे लिंक टाकण्यासाठीचा. आता बघू ते कधी होतं. कसा दिसतोय शीतल? तूच मस्त आहे. स्वतःच कौतुक कशी करते, मीच मस्त आहे म्हटली. उंचीला कमी होईल काही नाही, थोडीशी माझ्यापेक्षा थोडीशी कमी असेल तरी पण ठीक आहे. उंचीला एवढाच पाहिजे ना गं, मला उठता थोडासा शॉर्ट होता. मस्त दिसतोय. गोल कर ना राऊंड. वरती थोडासा फिटिंग टॉप करावा लागतो ना गं वरच्या साईडला थोडासा. मला वाटतं साईज बघावी लागेल चेक करून, नाहीतर बाकी मस्त बसला एकदम परफेक्ट वाटतोय. चला तर म्हटलं जे होईल ते होईल, अजून एक रिस्क घेऊया. तर ह्या ज्या साड्या आहेत ना, तसं ह्या साड्यांच्या गुड्या बनवायचं मी ठरवलं. म्हणजे असं वेगळाच कपडा घ्या, बॉर्डर घ्या, न परवडण्यापेक्षा डायरेक्ट म्हटलं पैठणीच्या साड्यांच्या गुड्या शिवून बघूयात की कसा रिस्पॉन्स येतोय. त्याच्यामुळे आता ही आमच्या दोघींची तयारी सुरू आहे. खरं तर रिस्क घ्यायला आता मला काहीच वाटत नाही बरं का, कारण की मला खूप छान रिस्पॉन्स येतो त्या गोष्टीतनं. पण कधी कधी थोडीशी भीती वाटते. शेवटी माणूस आहे मी, आणि हे परिस्थिती आपल्याला म्हणजे भीती दाखवते की
बाबा नाही संपलं तर काय करणार वगैरे या गोष्टी. पण म्हटलं जे होईल ते होईल, जे होगा देखा जाएगा ह्या हिशोबावरती आम्ही आता इथं ना कटिंग करायला घेतलं आहे गुड्यांचं. टोटली ह्या 9 साड्या आहेत बहुतेक आणि सगळ्या साड्या आता मी एकावरती एक अशा ठेवून, तर मी ना खूप जास्त कपडा यूज करते साडीमध्ये, त्याच्यामुळे मग काय होतं ना माझ्या गुड्या लेअर पण खूप मस्त येतात, घेरही खूप येतो, कमी नाही वापरत. तर ह्या साडींमध्ये माझ्याशी आशा होती की 4 गुड्या व्हाव्यात, पण नाही झाल्या. ज्या सेमीच्या साड्या आहेत ना तर त्याच्यामध्ये 4 गुड्या सहज होतात, त्याच्यामध्ये नाही होत. ती साडी पूर्ण 4 मीटर येते. ही साडी 4 मीटर नव्हती, ही साडी 3.5 मीटर होती. अक्षरशः मला कसं तरी होत होतं की ही साडी 3.5 मीटर आहे आणि नेसता पदर एक पकडला तर 4 मीटर आणि त्याच्यानंतर पदर 1 मीटर पकडू तर 5च मीटर, अशी म्हणजे साडी खूप कमी आहे की काय असा मी विचार केला. पण परत मी नेसून बघितली तर लांबच वाटत होती. म्हणजे नेमकं कुठच्या साईडने जास्त कपडा आणि कुठच्या साईडने कमी आहे हे काही कळलं नाही. पण म्हटलं चला रिस्क तर घेतली, आता जे होईल ते होईल, ट्राय करूया, ट्राय करून बघूयात की काय होते. तर ह्याचा मी 2 वेगवेगळ्या प्रकारे ह्या साड्यांचा वापर करणार आहे. पहिली तर तुम्हाला सांगायचं झालं ना तर ह्या साड्या असतील मला वाटते 17,000च्या असतील. तर त्या 17,000च्या साडीतला आता सेविंग पैसे किती मला तो फायदा होतो ते मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेन. ते मी ह्यासाठी सांगेन जेणेकरून तुम्हालाही थोडीशी आयडिया आली पाहिजे की बाबा कसं केलं पाहिजे काय. तर ह्याच्यातला मी सगळ्या साडीतल्या 2-2 गुड्या रेडी करणार आहे. बाकीचा जो कपडा राहील ना तर त्याच्यातले मी ड्रेस रेडी करणार आहे गुढीपाडव्यासाठी. म्हणजे माझं दोन्हीकडून थोडंसं व्यवस्थित काढता यावी मार्जिन ना ह्यासाठीचं प्लॅनिंग आहे हे वालं. कारण गुड्यांमधून आपण जास्तीत जास्त 50-100 याच्यावरती आपण मार्जिन काढू शकत नाही, कारण या छोट्या गोष्टी असतात. पण हेच मार्जिन आपण ड्रेसच्या थ्रोमध्ये निघलं तर आपलं 300 रुपयाच्या आसपास मार्जिन निघतं ड्रेसमध्ये शिलाईचं. 300 रुपये तर निघतं, मग ते थोडंसं ठीक वाटतं. पण बघूयात, गुढीपाडव्याचं कलेक्शनही करायचं होतं ड्रेसचं, तर म्हटलं ते पण करूया. आणि यावेळेस ना मी लवकर चालू केलं गुड्यांचं, त्याच्यामुळे मला भरपूर कलेक्शन दाखवता आलं, भरपूर बनवता आलं. मागच्या वेळी मला टाईमच मिळाला नव्हता, कारण लेटच मी चालू केलं होतं ना बिझनेस. मध्ये चालू केलं होतं, त्याच्यामुळे एवढा एक्सपिरियन्सही नव्हता आणि समजतही नव्हतं. विचारणा होत गेली तशी मग मी गुढीच्या साड्या बनवत गेली. पण यावेळेस मी खूप रेडी केलं. तुम्ही याच्या आधीचे माझ्या डिझाईन बघितले असतील, भरपूर व्हरायटीज ठेवल्या. आता ह्या पैठणीच्या व्हरायटी तुम्हाला उद्या दाखवते. आता शिवायचं चालू आहे आणि ह्या सगळ्या गुड्या सानिकाने शिवल्यात. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये ज्यावेळेस बघाल ना तर नक्की सांगा कशा झाल्यात ते. आता वाजल्या होत्या 7:45 वाजत आलेत आणि ती इकडे शिवतच होते अजून. आणि माझे सगळे ड्रेसेस कटिंग करून झाले. म्हणजे गुड्यांचं कटिंग करून तिला प्लेटा वगैरे पाडून दिल्या, तिनं नुसतं स्टिच करून घेतलं. तोपर्यंत मग मी बाकीचं इकडचं जे माझं ड्रेसचं कटिंग करायचं होतं, तर बल्कचे ड्रेस कटिंग करायचे ना सोपं वाटतं. म्हणजे एकावरती एक सगळे तुमचे किती ड्रेस असतील तेवढा अस्तर ठेवा आणि ते एकसाथ कटिंग करा. याने फायदा असा होतो की वेळ वाचतो. म्हणजे आता मला इतक्या साऱ्या ड्रेसचं कटिंग मी किती वेळात केलं असेल, अर्ध्याच तासात केलं असेल. नाहीतर मग अर्ध्या तासात एकच ड्रेस कटिंग करत बसावं लागतो. प्रत्येक ड्रेसला वेगळं मेजरमेंट टाका, परत प्रत्येक ड्रेसला असं करा तसं करा, लई त्याच्यामध्ये कुटाणे राहतात. पण ठीक आहे. तर आता इथं रुद्राचा आमच्या बघा मस्त अभ्यास चालू आहे. काय अभ्यास करतो मी ते काहीतरी असलं स्टार लिहित होता पूर्ण माझ्या ज्या साडींमध्ये पेपर निघतात ना त्याच्यावरती. आणि तर मी ना प्रत्येक अस्तर वगैरे व्यवस्थित घडी घालून ठेवण्याचा प्रयत्न करते. पण माझ्या इतका जास्त असेल ना तर नाही व्यवस्थित हँडल करता येत. इतका पसारा होतो ना त्या रूममध्ये, ज्या रूममध्ये माझा अस्तर वगैरे आहे. तुम्हाला एखाद दिवस त्या रूमचा टूर देते मी. बघून ना अक्षरशः मलाच कसं तरी होतं. मी नीट जर ठेवलं पण 2 दिवसात परत ती रूम तशीच होती, परत ती 2 दिवसांना आवरायची, परत ती तशीच होती. तर हे असंच रुटीन माझं सुरू आहे. ठीक आहे. आमच्या इकडे तर भरपूर गरमी आहे. तुम्हाला हा पसारा बघितल्यानंतर असं वाटत असेल की काय ह्यांनी घाण राडा करून ठेवला आहे. पण मला हा पसारा झाला ना मला इतका सुकून मिळतो, म्हणजे मी सांगू नाही शकत की एवढं भारी वाटते की बाबा खरंच आज आपला दिवस कामात गेला आहे आणि भारी काम केलं आहे आपण, असा मला फील येतो. आणि आता परत आम्ही सगळं साफसफाई करून परत आता दिवाबत्ती आम्हाला करायची बाकी होती. एखाद दिवस येतो थोडासा करायचं होतं, ॲडजस्ट सगळं होतं. आणि खरं सांगायचं तर ना हे सगळं करता करता मला थकवा बिलकुल येत नाही. बऱ्याच जणांना असं वाटतं की पैशासाठी करते वगैरे, अजिबात नाही. माझा दिवस छान जावा, मस्त आनंदात जावा, हॅप्पी जावा यासाठी मी काम करते. कारण नुसतं बसून राहिलं ना काही ना काही विचार डोक्यात येतात. त्यापेक्षा कामात राहिलं ना काहीच विचार येत नाही, आपण एकदम हॅप्पी राहतो. हे मी स्वतः समजून घेतलं आहे. आज तुम्हालाही समजलं पाहिजे आणि स्वतः कामात राहिलं पाहिजे. चला तर भेटूया उद्याच्या छानशा छोट्याशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. चल बाय.